श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता कृष्ण माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे फुलं बनवणार आहे. एकदम साधे आणि सोपे फुलं आज आपण या ठिकाणी बनवणार आहे. तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघे 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतली आहे. वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता वस्तू बनवायला सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि त्याचा गोल ह्या ठिकाणी बनवून घेतलेला आहे. आता मी धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेतले पहा. आणि आता आपल्याला 3 पांढरे मोती ह्या ठिकाणी ओवून घ्यायचे आहे. आता आपण हे 3ही पांढरे मोती बाजूला करून हा जो वरचा एक रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढलेली पहा आणि धागावरती ओढून घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही कलरचे मोती ह्या ठिकाणी वापरू शकता. तुम्ही 6 नंबरच्या मोत्यात जरी हे फूल बनवलं तरी चालेल, पण लहान साईजच्या मोत्यांमध्ये, छोट्या मोत्यांमध्ये हे फुलं खूप नाजूक दिसतात, म्हणून मी ह्या ठिकाणी 5 नंबरच्या मोत्यांचा वापर केलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी 6 मोती ओवून ही पाकळी अर्धी केलेली आहे, 3 पांढरे ओवून. आता आपल्याला इकडच्या दोऱ्यामध्ये ह्या साईडला 5 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्हाला डिझाईन आवडल्यास कॉमेंटद्वारे मला कळवा. करून पहा. एकदम साधं सोपं फूल आहे. ह्याची रांगोळी खूप छान दिसते, किंवा देवाजवळ आपण एक फूल जरी ठेवलं तरी खूप छान वाटतो, किंवा ह्याची तुम्ही मैरपसुद्धा बनवू शकतात. हे पहा, आता मी हे 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि हा एक मोती, असे 6 मोती आपले ह्या ठिकाणी इथे आहेत. आता आपण ज्याच्यातून सुई काढली त्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढणारे त्याच दिशेने. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण लगेच पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार, त्याच्याजवळचा एक पांढरा मोती. ह्या 6 मोत्यातून आपल्याला 6 पाकळ्या ह्या ठिकाणी बनवायच्या आहे. 6 पाकळ्यांचं फूल आपलं इथे बनणार आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण इकडे 6 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 6 लाल मोती ओवून घेतले. परत आपल्याला ह्या ठिकाणी 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. मोती व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला हे 3 पांढरे मोती बाजूला करून ह्या मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला या ठिकाणी 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. 5 रंगीत मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता हे 5 मोती आपण ह्या ठिकाणी ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. 2 पाकळ्या आपल्या ह्या ठिकाणी झालेल्या आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेऊ.
हे 6 रंगीत मोती ओवून घेतले. परत 3 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे आहे आणि परत आता आपल्याला हे 3 पांढरे मोती बाजूला करून ह्या मोत्यातनं सुईवरती बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. इथे परत ही आपली 3 मोत्यांची डिझाईन तयार झाली. आता इथे परत आपण 5 रंगीत मोती ओवून घेऊ. फक्त मोती आपल्याला किती ओवायचे ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. मी 6 मोत्यांची पाकळी ह्या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला जेवढी पाकळी मोठी करायची तेवढे मोती तुम्ही धाग्यात ओवून पाकळी बनवू शकतात. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. याशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. 3 पाकळ्या झाल्या आहे. 6 पाकळ्यांचं फूल बनवायचं आहे. आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. याशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे पाकळी अशी व्यवस्थित अशी ताठ होते. आता परत आपण धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. सहा रंगीत मोती ओवून घेतले ह्या ठिकाणी आणि परत 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. परत हे मोती बाजूला करून आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या ठिकाणी 5 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 5 रंगीत मोती ओवून घेतले. ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, याशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपल्या 2च पाकळ्या करायच्या राहिलेल्या आहेत. फूल जरी छोटं असलं तरी त्याला करायला वेळ लागतोच. हे पहा, ह्या 4 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे. आता लगेच आपण शेजारच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही पाकळी व्यवस्थित अशी छान दिसते. आता परत आपल्याला 6 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 6 मोती ओवून घेतले आणि 3 परत ह्या ठिकाणी पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर मोती मागे सरकवायचे आणि हे पांढरे मोती बाजूला करून ह्या वरच्या एका रंगीत मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढलेली आहे. हे पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी ही आपल्याशी डिझाईन तयार झालेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 लाल मोती ओवून घेतल्यानंतर ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. पहा, हा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली आपण सुरुवातीला, त्याच्यातून सुई परत त्याच दिशेने बाहेर काढणार आहे समोरच्या दिशेने. ही आपली 5वी पाकळी ह्या ठिकाणी झालेली आहे.
आता आपल्याला 6वी पाकळी, शेवटची पाकळी बनवायची. पहा, सुंदर अशा पाकळ्या आपल्या या ठिकाणी झालेल्या आहे. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, शेवटचा पांढरा मोती. आणि ह्या ठिकाणी परत आपल्याला 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 रंगीत मोती ओवले. 3 पांढरे मोती परत आपल्या धाग्यात ओवून घ्यायचे आहे. शेवटची पाकळी आपली होत आलेली आहे आणि आपले फूलसुद्धा इथे तयार होत आलेले आहे. सुंदर नाजूक असे फूल आपले या ठिकाणी तयार होत आलेले आहे. आता आपण परत हे मोती मागे सरकवून घेणार आहे आणि हे 3 मोती बाजूला करून पांढरे ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 5 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण त्याच दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. आता मी पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि गाठ पाडून घेणार आहे. सुंदर असं फूल ह्या ठिकाणी आपलं तयार झालं आहे. पहा, आता मी गाठ पाडून घेणार आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि गाठ पाडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं 6 पाकळ्यांचं छोटंसं नाजूक असं फूल ह्या ठिकाणी तयार झालं आहे. पहा, ही मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. पहा, सुंदर असं आपलं छोटंसं नाजूक असं 6 पाकळ्यांचं फूल ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मग त्याच्या फुलांची रांगोळी 6 पाकळ्यांची नाजूक अशी फुलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.